मैत्रिणींनो, न्यू फॅशन मेकर GH मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक 5 वार साडीपासून 9 वार साडी शिवणार आहोत, म्हणजेच की जी आपण रेग्युलर साडी नेसतो काठपदर, त्याचंच आपण एक 9 वार साडी शिवणार आहोत। तर ही पहा, इथे मी शिवली आहे आणि याचाच व्हिडिओ आपण शेअर करणार आहोत आज। हे बघा, याचा पदर खूप छान अशी ही साडी झालेली आहे। कलर पण फार सुंदर आहे। हे बघू शकता तुम्ही, खूप छान अशी ही नऊवार रेडी झालेली आहे। हा व्हिडिओ शेअर करण्याआधी फ्रेंड्स, मला तुम्हाला एक सांगायचं होतं की ज्या वय वर्ष आपलं 35 झाल्यानंतर आपल्यामध्ये हार्मोन्सचं बॅलन्सिंग कमी जास्त होत असतं आणि त्यामुळे आपली थोडीफार चिडचिड होते, अस्वस्थ वाटतं आणि खूप कधी कधी खूप रडावंसं वाटतं, खूप कोणाशी तरी असं बोलावंसं वाटतं जवळच्या व्यक्तीशी। तर फ्रेंड्स, हा कोणत्याही प्रकारचा रोग नाहीये, हा एक नॅचरल आहे, आपल्याला सर्व लेडीजांमध्ये होतं। माझं सुद्धा वय आता 44 आहे। खरं म्हणजे हा जो त्रास आहे तो 40च्या नंतर सुरू होतो, काही लेडीजांना, काहींना 35-36 नंतर सुरू होतं। तर माझं असं मैत्रिणींना सांगणं आहे तुम्हाला की मैत्रिणींना, तुम्ही घाबरू नका, कारण की माझ्याकडे एक लेडीज अशीच आली होती आणि त्या मला असं बोलल्या की ताई, मला असा त्रास होतो आणि मला असं खूप कसं तरी होतं, MRI केलं, हे केलं, ते केलं, त्याच्यामध्ये काहीच नाही निघालं, काही बाहेरचं वगैरे। तर बाहेरचं वगैरे असं काहीही नसतं फ्रेंड्स, हे फक्त आपले शारीरिक बदल असतात जे आपल्याला स्वतःला एक्सेप्ट करायचे असतात। याच्यामध्ये काय होतं की आपले मूड्स जे आहेत ते चेंज होत राहतात आणि हे घरातल्यांनी समजून घ्यायला, ते तर नंतर घेतील, ज्यांच्या घरातले चांगले आहेत, मुलं, पती, ते समजून घेतील, पण सर्वात आधी आपण स्वतःला समजून घेतलं पाहिजे की माझी चिडचिड होते, मला या गोष्टीचा त्रास होतोय। तर मोस्ट ऑफ तुम्ही हे करा की काही कॉमेडी व्हिडिओज बघा, किंवा तुमच्या अशा काही मैत्रिणी आहेत ज्यांना असं थोडंसं फ्री राहायला आवडतं, म्हणजे स्वतःच्या आवडीनिवडी जपा, त्यांच्याशी बोला आणि नुसतेच रडारडीच्या सिरियल्स बघू नका फ्रेंड्स। असे टीव्ही सिरियल बघा किंवा मग अशा रील्स बघा जे तुम्हाला प्रसन्न करतील, हसवतील, अशा रील्स बघा। बाकी याच्यावर काहीही औषध नाहीये। तुम्ही फक्त तुम्हाला आवडीचं काम करा। कोणाला टेलरिंग आवडते त्यांनी टेलरिंग करा, ज्यांना पार्लर मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी ते व्हिडिओज बघा, त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा। काहींना डान्स आवडतो, तर फ्रेंड्स कोणी हसेल म्हणून आणि हे करेल म्हणून असं काहीही नाही। सरळ दरवाजा बंद करा, मोबाईलवर रील्स लावा, व्हिडिओज लावा आणि मनसोक्त डान्स करून घ्या। तिथं कोणीही तुम्हाला पाहणार नाही, कोणीही जज करणार नाही आणि तुमचा जो वेळ आहे